सर्वांना नमस्कार. आणि आज माझ्यासोबत उपस्थित आहेत आजच्या वर्गात तुम्ही सर्वांचे स्वागत आहे. मागील वर्गात आपण अंदुगुला गावातील टोपल्या बनवणाऱ्यांच्या हस्तकलेबद्दल शिकलो. आजच्या वर्गात आपण पोचमपल्लीच्या हातमाग विणकरांबद्दल चर्चा करत आहोत. चला तर मग सत्र सुरू करूया. मला आशा आहे की तुम्ही सर्व तयार असाल. आपण सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही एका छोट्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकाल का? ठीक आहे. तर तुम्ही हस्तकला म्हणजे काय हे शिकला आहात का? आता प्रश्न असा आहे की हातमाग म्हणजे काय? उत्तर असे आहे की पूर्णपणे किंवा अंशतः हाताने किंवा पायाच्या शक्तीने चालवल्या जाणाऱ्या विणकाम उपकरणाने हातमाग म्हणतात. आता आपण सत्र सुरू करूया. पोचमपल्लीमध्ये वापरले जाणारे मुख्य साहित्य. पोचमपल्लीमधील हातमाग विणकार साडी विणायचे टप्पे, विणकरांच्या समस्या आणि सहकारी संस्था. या धड्याचे कीवर्ड्स: कच्चा माल, वस्तूंच्या प्राथमिक उत्पादनात किंवा निर्मितीमध्ये वापरले जाणारे साहित्य किंवा पदार्थ. इक्कत. इक्कत हा शब्द कापड रंगवण्याच्या विशिष्ट शैलीसाठी वापरला जातो. पेटंट. उत्पादन किंवा शोध बनवण्याचा, वापरण्याचा किंवा विकण्याचा एकमेव व्यक्ती असण्याचा अधिकृत अधिकार. बांधकाम आणि रंगकाम. रंगवण्यासाठी रेशमी धागा काढला जातो, परंतु जेव्हा तो सुकतो तेव्हा तो ताणला जातो. असं उघडला जातो आणि रंगवण्यासाठी पुन्हा बांधला जातो. ही प्रक्रिया अनेक वेळा पुनरावृत्ती होते आणि त्याला टाई आणि रंगाचे नाव दिले जाते. वार्प आणि वेफ्ट. वार्प म्हणजे वरापासून खालीपर्यंत जाणारा धागा
आणि वेफ्ट म्हणजे डावीकडून उजवीकडे जाणारा धागा. संकल्पनाचा नकाशा. पोचमपल्लीमधील हातमाग विकणार. पोचमपल्ली हे तेलंगणातील यादाद्री जिल्ह्यातील एक लहानसे शहर आहे. येथील विणकार इक्कतसारी नावाच्या आदिवासीय साड्या तयार करतात. ज्या जगप्रसिद्ध कुशल कारगिरांनी विणल्या आहेत. इक्कत साड्या, ज्यांना बांधणी किंवा पोचमपल्ली शैली देखील म्हणतात, त्यांचा पारंपरिक रंगण्याचा तंत्रासाठी जागतिक स्तरावर लोकप्रिय आहेत. या रेशीम साड्या भौमितिक नमुन्यांसह आहेत. आणि 3 रंगांमध्ये येतात. जवळील 100 गावांमधील सुमारे 10,000 कुटुंबे हे कला करतात. पोचमपल्ली साड्या चमकदार रंगांनी अद्वितीयपणे सजवल्या जातात, ज्यामुळे त्या इतर रेशमी साड्यांपेक्षा वेगळे ठरवतात. भारतातील पहिले पेटंट केलेले हातमाग विणलेले कापड पोचमपल्ली साड्या त्यांचा अद्वितीय डिझाईन आणि रंगासाठी ओळखल्या जातात. फक्त पोचमपल्ली आणि जवळच्या गावांमध्ये बनवलेल्या साड्या पोचमपल्ली इक्कत साड्या म्हणून विकल्या जाऊ शकतात, ज्यामुळे ते भारत आणि इतर देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या खास आणि महागड्या वस्तू बनतात. हातमागात वापरले जाणारे मुख्य साहित्य काय आहे आणि रेशमी साड्या विणण्यासाठी साहित्य कसे येते? चला एक नजर टाकूया. रेशमी साड्या बनवण्यासाठी विणकरांना रेशमी धागा, रंग आणि कापसाचे धागे लागतात. हे विणकार बाजारातून खरेदी करतात असे नाही. रेशमी किडे जपण्यापासून रेशमी धागा बनवला जातो, तो तुतीच्या पानावर खातात. रेशमी किड्यांचे संगोपन लहान शेतकरी करतात. कापूस शेतात तयार केला जातो आणि कारखान्यामध्ये किंवा घरगुती हस्तकला म्हणून धागा बनवला जातो. रंग बहुतेकदा कारखान्यामध्ये बनवला जातो. विणकार बाजारातून धागा आणि रंग खरेदी करतात. चला विणकार वापरत असलेली साधने पाहूया.
साड्या बनवण्यासाठी विणकार यंत्रमाग आणि चाकू वापरतात. विणकार कोणतेही चूक न करता नमुन्यांचे उत्तम प्रकारे पालन करू शकतात. खूप सराव केल्यानंतर ते नवीन डिझाईन तयार करू शकले. साडी विणपणाचे टप्पे. साडी बनवण्याचे अनेक टप्पे असतात. प्रथम रेशमी धागा बॉबिनवर गुंडाळावा जातो. नंतर विणकार डिझाईनसह धाग्यांवर चिन्हांकित करतो. या खुणा विणकारांना धाग्याच्या प्रत्येक भागाला कोणत्या रंगात रंगवायचे आहे हे जाणून घेण्यास मदत करतात. रंग पूर्ण झाल्यावर धागा विणवण्यासाठी वापरता येतो. आता आपण रंगवण्याच्या प्रक्रिया कशी होते ते पाहूया. रेशीम धागा रंगवायला जातो, ताणला जातो आणि अनेक वेळा बांधला जातो. लाल आणि तपकिरी रंगासाठी ऑल्झेरिन रंग वापरला जातो. सूत भिजवले जाते, वाळवले जाते, पुन्हा भिजवले जाते. अल्झेरिन पेस्टमध्ये बुडवले जाते आणि लाल रंगासाठी उकळले जाते. लोखंडी फायझिंग तपकिरी रंग तयार करतात. लोखंडी फायलिंग्ज व्हिनेगरमध्ये विरघळून काळा रंग तयार केला जातो. ताणे आणि विणणे. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे कपड्यात वरपासून खालीपर्यंत आणि बाजूला जाणारे धागे असतात. ताणे म्हणजे वरपासून खालीपर्यंत जाणारे धागे आणि ताने म्हणजे डावीकडून उजवीकडे जाणारे धागे. पोचमपल्ली येथील एका विणकरांच्या घरी भेटेतून घेतलेला हा प्रतिमा पहा. जगतय्या पोचमपल्लीचा रहिवासी आहे. त्याचा कुटुंबातील सर्व सदस्य, त्याची पत्नी, त्याचा मुलगा मुरली, तसेच त्याची सून विणकार म्हणून काम करतात. जगथय्या याच्या कुटुंबासाठी साडी विणणे हा वंशपरंपरागत व्यवसाय आहे. जगतय्या याच्या कुटुंबाला इख्खत साड्या विणण्यापासून मिळणारे उत्पन्न कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी पुरेसे नाही. मार्च ते मे या काळात जगथय्या त्यांचे कुटुंब दिवसातून फक्त काही तास विणकाम करू शकतात. कारण उन्हाळा असल्यामुळे धागा सहजपणे तुटतो. या महिन्यात कुटुंब दुपारपर्यंत काम करणे थांबवते.
महिलांवर विणकाम आणि स्वयंपाक करणे, पाणी देणे आणि मुलांना शाळेसाठी तयार करणे यासारखे घरगुती कामांचा भार पण असतो. पूर्वी जगतय्या याचे कुटुंब केवळ सहकारी संस्थेसाठी विणकाम करायचे. आजकाल सहकारी संस्था पुरेसे काम देत नाही. म्हणून त्यांना त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी पैसे कमावण्याचे इतर मार्ग शोधावे लागतात. जगतय्या यांनी काम आणि मोबदला दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने पोचमपल्ली इथे त्यांच्यासाठी इक्कत साड्या बनवण्यास सुरुवात केली. असे असूनही जगतय्या सहकारी संस्थेचे सदस्य आहेत. त्यांना आशा आहे की येत्या काळात परिस्थिती सुधारेल. विणकरांच्या समस्या आणि सहकारी संस्था. तेलंगणा हे भारतातील अशा राज्यांपैकी आहे जिथे मोठ्या प्रमाणात हातमाग आहेत. गेल्या काही दशकांपासून हातमाग विणकरांना एक गंभीर समस्या भेडसावत आहे. त्यांना यंत्रमाग आणि गिरणीत बनवलेल्या कपड्यांकडून तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. गिरणीतून बनवलेले कापड हातमाग कापडापेक्षा स्वस्त आहे. ते कृत्रिम धाग्यापासून बनवले जाते आणि किंमत कापूस किंवा रेशमीपेक्षा खूपच कमी असते. उच्च दर्जा आणि अद्वितीय सौंदर्यामुळे ते लोकप्रिय असले तरी पोचमपल्ली साड्या महाग असतात. परंतु मध्यस्थांच्या सहभागामुळे विणकरांना योग्य भाव मिळत नाही. शहरांमधील फॅशन वेगाने बदलतात आणि विनाकारण कोणत्या डिझाईनची मागणी आहे हे जाणून घेणे कठीण होतं. कापूस किंवा रेशमी धागा यासारखे कच्चे माल मिळवण्यासाठी त्यांना मध्यस्थरांवर अवलंबून राहावंच लागतं. अशा प्रकारे मध्यस्थांचे स्थान चांगले आहे आणि त्यांना विणकरांपेक्षा जास्त वाटा मिळत आहे. ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार साड्या तयार करण्यासाठी सहकारी संस्था विणकरांना संधी देत नाही. यामुळे विणकरांना मध्यस्थ आणि व्यापाऱ्यांवर अधिक अवलंबून राहावे लागत आहे. तेलंगणातील मास्टर विणकर आणि व्यापारी हातमाग कपडा उत्पादन व्यवस्थापित करतात. विणकरांना साहित्य पुरवतात.
तयार उत्पादने गोळा करतात आणि घाऊक विक्रेत्यांना विकतात. हे मजुरी देतात आणि कर्ज देतात. परंतु जास्त नफ्यासाठी कमी मजुरी देऊ शकतात. म्हणून सहकारी संस्थांनी काम उपलब्ध करून द्यावे आणि अडचणीत असलेल्या विणकर कुटुंबांना मास्टर विणकरांपासून वाचवावे. निष्कर्ष: पोचमपल्ली हातमाग त्यांच्या गुंतागुंतीच्या नमुन्यांसाठी, चमकदार रंगासाठी आणि अद्वितीय विणकाम पद्धतीसाठी प्रसिद्ध आहेत, ज्यामुळे स्थानिक विणकरांना आणि अर्थव्यवस्थेला फायदा होतो. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना हातमाग विकणाऱ्यांच्या सामान्य आणि जीवनशैली समजली असेल. आम्ही पुढील सत्रात पुन्हा भेटू. धन्यवाद.